नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. जास्त वेळ न करता सुरू करूया आपल्या व्हिडिओला. महादेवाची अनेक मंदिरे आहेत जी चमत्कारिक आणि रहस्यमय आहेत. यातील एक मंदिर देवभूमी हिमाचलमध्येही आहे. या महादेवाच्या मंदिराशी अनेक रहस्य जोडलेली आहेत. मंदिरात दगड मारल्यावर ढोलाचा आवाज येतो. हे आशियातील सर्वोच्च शिवमंदिर आहेत. आता श्रावण महिना लागणार आहे आणि प्रत्येक शिवमंदिरात भक्तांची गर्दी असणार आहे. असे मानले जाते की सावनमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतोच. शिवाय भगवान शंकराचा आशीर्वादही मिळतो. त्यामुळे भारतात रहस्यमय आणि प्राचीन शिवमंदिरांची कमतरता नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक प्रसिद्ध मंदिर पाहायला मिळतील. यातील अनेक मंदिरे लोक चमत्कारिक आणि रहस्यमय देखील मानतात. त्याचप्रमाणे देवाची भूमी असलेल्या हिमाचलच्या सोलन येथील जाटोली शिवमंदिरावर लोकांची श्रद्धा आणि श्रद्धेचे कारण म्हणजे भगवान शिवाच्या आश्रयाने येऊन मनोकामना पूर्ण होणे हेच नाही, तर या मंदिरात भगवान शंकराचे साक्षात दर्शनही आहे. या रहस्यमय मंदिराबद्दल म्हटलं जातं की इथल्या दगडांना नुसता स्पर्श केल्यावर डमरूचा आवाज येईल असं म्हणतात. हे मंदिर आशियातील सर्वोच्च शिवमंदिर देखील मानले जाते. बाबा भोलेनाथांच्या दर्शनासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. या मंदिराशी संबंधित काही रहस्यमय गोष्टी लोकांची श्रद्धा वाढवतात. मंदिर दक्षिण द्रविड शैलीत बांधले आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर दक्षिण द्रविड शैलीत बांधले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 39 वर्षे लागल्याचे सांगितले जाते. जाटोली शिवमंदिर सोलनपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन येथे हे मंदिर देवभूमी म्हणून ओळखले जाते. हिमाचल प्रदेशातील सोलन येथे आहे, जे जाटोली शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची उंची सुमारे 111 फूट आहे. मंदिराची इमारत ही एक अनोखी कलाकृती आहे जी दृष्टिक्षेपात बांधलेली आहे. जाटोली शिवमंदिराबद्दल भाविक सांगतात की येथील दगडांमधून डमरूचा आवाज येतो. अनेक वेळा या कारणामुळे भक्तांनाही अनेक शिवाच्या उपस्थितीची अनुभूती मिळते. असे मानले जाते की पौराणिक काळात भगवान शिव येथे आले आणि काही काळ येथे राहिले. हे मंदिर 1950च्या दशकात स्वामी कृष्णानंद परमहंस नावाच्या बाबांनी बांधले होते. 1974मध्ये त्यांनी या मंदिराचा पाया घातला आणि मंदिराच्या बांधकामादरम्यान 1983मध्ये समाधी घेतली. असे असतानाही मंदिराचे बांधकाम सुरूच राहिल्याने या मंदिराचे काम मंदिर व्यवस्थापन समितीने पाहिले. हे मंदिर पूर्णपणे तयार होण्यासाठी सुमारे 39 वर्षे लागली. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या या मंदिराचे संपूर्ण बांधकाम केवळ भाविकांनी दिलेल्या देणगीतून झाले आहे. आता पाहणार आहोत स्फटिक दगड शिवलिंग. भगवान शंकराच्या या विशाल मंदिराच्या आवारात सर्व देवी देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. यासोबतच माँ पार्वतीची मूर्तीही येथे बसवण्यात आली आहे. मंदिराच्या आत एक स्फटिक रत्न शिवलिंग स्थापित केले आहे. त्याचबरोबर मंदिराच्या वरच्या टोकाला 11 फूट उंचीचा सोन्याचा कलशही बसवण्यात आला आहे, ज्यामुळे हे मंदिर आणखीच आकर्षक बनले आहे. आता पाहूया शिवजींनी जमिनीतून पाणी कसे काढले. पौराणिक काळात भगवान भोलेनाथांनी येथे काही काळ वास्तव्य केले होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. मान्यतेनुसार जाटोली येथे भगवान शिव येथे होते आणि भगवान शिवाचे परमभक्त स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी येथे भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. तेव्हा इथे पाण्याची खूप समस्या होती. स्वामी कृष्णानंद परमहंस यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवजींनी आपल्या त्रिशूळाच्या प्रहाराने जमिनीतून पाणी काढले. तेव्हापासून आजपर्यंत जाटोलीमध्ये पाण्याची समस्या नाही. लोक या पाण्याला चमत्कारिक मानतात. या पाण्यात कोणताही आजार बरा करण्याचे गुणधर्म आहेत, असा त्यांचा विश्वास आहे. हे पाणी पिल्यामुळे यात असे काही बॅक्टेरिया आहे जे आपले रोग बरे करतात, म्हणून या पाण्याला चमत्कारिक असे मानले जाते. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल की नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस कराल. आणि हो, कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहाल. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.